नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटेरी दुल्हन टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सीताबर्डी परिसरातील मंदिरात लग्न लावून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली। संबंधित महिला अविवाहित असल्याचे भासवत तिच्यासोबत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र लग्न सुरू असतानाच एक युवक तिथे येऊन ती स्वतःची पत्नी असल्याचा दावा करताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटेरी दुल्हन प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। सीताबर्डी मार्केट परिसरातील एका मंदिरात लग्न लावून देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे। आरोपींनी संबंधित महिला अविवाहित असल्याचे सांगत तिच्यासोबत विवाह लावून देण्यासाठी पैशांची मागणी केली, मात्र विवाह सुरू असतानाच एक युवक घटनास्थळी पोहोचला आणि संबंधित महिला ही स्वतःची पत्नी असल्याचा दावा केला। यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि फसवणूक झाल्याचे स्पष्ट झालेत। या प्रकरणात पोलिसांनी 4 ते 5 आरोपींना अटक केली असून या टोळीने यापूर्वी अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केली आहे का याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। याच्यामध्ये हे वारंवार घडणारे प्रकार होते। सदरची घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस सीताबर्डीच्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी मंदिरामध्ये लग्न लावून द्यायचा ज्यावेळेस प्रयत्न घडून आला आणि संबंधिताची फसवणूक करण्यात आली। लग्न झालेलं असताना सुद्धा आरोपींनी लग्न झालेलं नाही किंवा त्याच्यासोबतच्या ज्या व्यक्ती होत्या त्यांनी सुद्धा संबंधित अविवाहित असून काही लोकांकडून पैसे घेऊन त्याला विवाह लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी काही एक युवक येऊन पुन्हा ही माझी बायको आहे आणि हे लग्न कसं तुम्ही करता, तर अशा अनुषंगाने गोंधळ घालून संबंधिताची फसवणूक केली। त्याच्या अंतर्गत आपण आरोपींना अटक केलेली आहे। इतर काही त्यांच्यावरती गुन्हे आहेत का, इतर कोणाची अशी फसवणूक झाली आहे का, या संदर्भात आपण PI आमचे तहसील तपास करत आहे। निश्चितच याच्यामध्ये 4 ते 5 आरोपी पहिले आहेतच आणि इतर आरोपी सुद्धा कोणी कोणी मदत केली, काय केली याच्या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी कोणताही विवाह निश्चित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची आणि कुटुंबियांची संपूर्ण पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणाचा पुढील तपास तहसील पोलीस करीत असून या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।